दिल्लीमध्ये घडलं, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलं, अमानुषपणे तिकडचे जे मोर्चेकरी होते त्यांना मारले, कुठेतरी हुकुमशाही सुरू आहे का? मी आजच एक रील बघितली, त्याच्यामध्ये क्रुएल्टी इतकी वाईट आहे की एका मुलीच्या पबमध्ये तो लाठी घालताना पोलीस दिसलेला आहे. काय कसून आहे, काय मागतायत मुलं? दिल्लीबद्दल घडलं ना ते चुकीचंच आहे. आज मोदींनी सरकारने ठिकाणं आज मुलांवर लाठीचार्ज केलं हे चुकीचं आहे. चांगल्या मुलांना जर आज त्यांनी बघितलं नाही, काय नाही. आज आमचा शिक्षणाचा हक्क हा मुलांना भेटलाच पाहिजे. आम्हाला आमचा हक्क आहे तो आम्हाला भेटलाच पाहिजे. हे मोदीच्या पोचावरती 2 लाथा मारा, मग त्याला कसं वाटेल बघा जरा. आज मुख्यमंत्र्याला जरा मारा म्हणा 2 लाथा, मग समजेल. आज मुलांना आमच्यात बोलवलंय, तिथे त्यांचे हवाल केलेत रस्त्याला. आज आमच्या डोळ्यात स्वतःच्या पाणी येतोय. मोर्चाला सुरुवात झालेली आहे. प्रचंड प्रमाणात या मोर्चामध्ये लोकांनी सहभाग घेतला. दिल्ली जंतर मंतर जे काही घडलं त्याचा निषेध आता संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत यावेळेला सगळे मोर्चेकरी आहेत, ही सगळी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर पाठीमागे जर आपण पाहिलं तर आपल्याला मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महिला देखील सहभाग झालेले आपल्याला दिसत आहेत. सध्या आपण महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, जे दिल्लीमध्ये घडलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दिल्लीबद्दल घडलं ना ते चुकीचंच आहे. आज मोदींनी सरकारने ठिकाणं आज मुलांवर लाठीचार्ज केलं हे चुकीचं आहे. चांगल्या मुलांना जर आज त्यांनी बघितलं नाही, काय नाही. आज आमचा शिक्षणाचा हक्क हा मुलांना भेटलाच पाहिजे. आम्हाला आमचा हक्क आहे तो आम्हाला भेटलाच पाहिजे. हे मोदीच्या पोचावरती 2 लाथा मारा, मग त्याला कसं वाटेल बघा जरा. आज मुख्यमंत्र्याला जरा मारा म्हणा 2 लाथा, मग समजेल. आज मुलांना आमच्यात बोलवलंय, तिथे त्यांचे हवाल केलेत रस्त्याला. आज आमच्या डोळ्यात स्वतःच्या पाणी येतोय. एवढाच त्या मुलांना आमच्या त्रास दिलेला आहे. असं मॅडम काय सांगाल, जे काही दिल्लीमध्ये घडलं, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलं, अमानुषपणे तिकडचे जे मोर्चेकरी होते त्यांना मारले, कुठेतरी हुकुमशाही सुरू आहे का? मी आजच एक रील बघितली, त्याच्यामध्ये क्रुएल्टी इतकी वाईट आहे की एका मुलीच्या पबमध्ये तो लाठी घालताना पोलीस दिसलेला आहे. काय कसून आहे, काय मागतायत मुलं? नीटची एक्झाम म्हणजे काय, नॅशनल एलिजिबिलिटीची टेस्ट घेण्यासाठीची एक्झाम आहे. ही एक्झामचे पेपर फुटी झाल्यानंतर सरकारला ह्याच्याविषयी एकही काही वाटलं नाही. आज 22-23 दिवस लोक रस्त्यावर आंदोलन करतात, जंतर मंतरला जाऊन उभे राहतात. तेव्हा आज मोदी सरकार जागं होते, तोपर्यंत झोपले होते. आज सगळे जनता रस्त्यावर येते आणि विद्यार्थ्यांसाठी दुःख व्यक्त करते. आज या सरकारला जरा पण जाग आली नाही त्यांच्याविषयी. आज ज्यांच्यावर लाठीचार्ज झाले, ज्यांच्यावर दगडफेकी झाली, ज्यांच्यावर आसुबाव फेकण्यात आले, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? आणि ह्याची परमिशन दिली कोणी? सरकारला एवढीच विद्यार्थ्यांची पडलेली, तर हे सगळं विद्यार्थ्यांसोबत का झालं? आणि मेन म्हणजे ज्याच लोकांनी बायकांना मारले, बायकांना दांडे लाटे मारले, हे चुकीचं आहे. हा सरकार कुठे झोपलेला, जागा नाही का? आज मोदी सरकार दिल्लीला आहे, त्याला समजत नाही का काय चाललंय ते? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोर्चामध्ये प्रचंड लोक जे आहेत ते सामील झालेले आपल्याला दिसतात. मी तुम्हाला एक नजारा दाखवतो की प्रचंड प्रमाणात इकडच्या स्थानिक लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे. नीट पेपर लीक झाले त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या विरोधात सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आमरण उपोषण केलं, परंतु कुठेतरी त्यांचं उपोषण हे थांबवण्यात आलं. त्यांना पोलिसांनी ज्या प्रकारे गाडीत घालून नेलं, त्याच्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता वसईच्या माणिकपूरमध्ये जे सर्व पक्षी आपल्याला रस्त्यावर उतरलेले दिसतात. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.